उदगीर परिसरातील हॉटेल शीतल येथील स्विमिंग पूल पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे। अवघ्या 16 वर्षीय कृष्णा नामदेव कदम या विद्यार्थ्याचा या पुलात बुडून मृत्यू झाला असून हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस मानला जात आहे। विशेष म्हणजे हा या पुलातील दुसरा बळी आहे। याआधीही अशाच प्रकारे एक जीव गमावला गेला होता, तरी देखील पूल व्यवस्थापनाने कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना केली नाही, हे अधिक धक्कादायक आहे। या स्विमिंग पुलात कोणतीही मूलभूत सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत। लाईफ जॅकेट्स, रेस्क्यू ट्यूब, सुरक्षा दोरी किंवा आपत्कालीन मदतीसाठी प्रशिक्षित कर्मचारी नाही। सर्वात गंभीर बाब म्हणजे येथे पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणताही प्रशिक्षित कोच किंवा लाईफगार्ड उपस्थित नसतो। अशा परिस्थितीत लहान मुलांना आणि नवशिक्यांना या पुलात उतरू देणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळणे नाही का? मागील घटनेनंतर या स्विमिंग पुलावर गुन्हा नोंदवण्यात आला होता, मात्र त्या नोंदीनंतरही पूल व्यवस्थापनाने कोणतीही सुधारणा केली नाही। यावरून एकच प्रश्न उपस्थित होतो, प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे? जर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पूल चालकांवर कारवाई होत नसेल, तर प्रशासन त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांना निष्काळजीपणाने लोकांचे जीव घेण्याची मोकळीक देत आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये पडला आहे।